मंडळी, सध्या सर्वच मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते। याचाच एक भाग म्हणून झी मराठीवर 12 फेब्रुवारीपासून पारू ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे आणि मुग्धा कर्णिक यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। यांच्यासोबतच विजय पटवर्धन, पूर्वा शिंदे, परी तेलंग, अनुज साळुंके, प्राजक्ता वायडे या कलाकारांनी सुद्धा उत्तम अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। याच मालिकेतील एका अभिनेत्याची नुकतीच एक्झिट झाली आहे। या संदर्भात त्याने स्वतः पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे। तर झी मराठीवरील पारू या मालिकेत काही दिवसापूर्वीच अभिनेता सचिन देशपांडे याची एंट्री झाली होती। सचिनने अजय हे पात्र या मालिकेत साकारलं होतं। अजय हा पारूबरोबर लग्न करण्यासाठी आला होता। यावेळी अजयने पारूला खूपच त्रास दिला, पण आता मालिकेतील अजयचा प्रवास संपला आहे। त्यामुळेच अभिनेता सचिन देशपांडे याची या मालिकेतून एक्झिट झाली आहे। तर सचिनने नुकतेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। पारूबरोबरचे फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, गेल्या 1.5 आठवड्या या गोड मुलीला मी ऑनस्क्रीन फार त्रास दिला आहे, पण आम्ही ऑफस्क्रीन खूपच छान मित्र झालो। तसं काम फार दिवसाचं नव्हतं, पण जे काही उपद्व्याप करायचे होते त्यासाठी शरयूने कम्फर्टेबल असणं फार गरजेचं होतं, पण उलट तिने मला कम्फर्टेबल केलं। शरयू, बघ मी सगळं चांगलं बोललो आहे, आता तरी लुडोमध्ये चिटिंग करू नकोस। आता नवीन काम, नवीन भूमिका घेऊन लवकरच येतोय तुमच्यासमोर। सगळ्यांना खूप खूप प्रेम। तर सचिन देशपांडे याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर पारू मालिकेपूर्वी त्याने बऱ्याचशा मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे, जसं की कलर्स मराठीवरील काव्यांजली, हृदयी प्रीत जागे, माझ्या नवऱ्याची बायको, अजूनही चांद राहता आहे, यासोबतच होणार सून मी या घरची, अशा काही मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। तर पारू या मालिकेतील सचिनची भूमिका तुम्हाला कशी वाटली, यासोबतच एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।